आज आपण खऱ्या अर्थाने चर्चा करणार आहोत ते म्हणजे परीक्षेला जाता जाता आपण कोणत्या पद्धतीची तयारी आता या राहिलेल्या उरलेल्या दिवसांमध्ये आपल्याला करायची आहे। त्याचबरोबर प्रत्यक्ष पेपर लिहित असताना किंवा प्रत्यक्ष ऍक्टिव्हिटी शीट आपण सोडवत असताना आपण कोणती दक्षता घ्यावी, कोणत्या गोष्टी आपण कराव्यात किंवा कोणत्या प्रश्नांना किंवा कोणत्या विभागांना आपण किती वेळ द्यावा या संबंधात खऱ्या अर्थानं आज आपण चर्चा करतोय। तर अधिक वेळ न घेता आपण सत्राला सुरुवात करूया। साधारणतः इंग्लिशची जी ऍक्टिव्हिटी शीट आहे तर याच्यामध्ये 40% ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या सिंपल ऍक्टिव्हिटीज आहेत, 40% ऍक्टिव्हिटीज या मीडियम लेवल ऍक्टिव्हिटीज आहेत आणि 20% ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत तर त्या चॅलेंजिंग ऍक्टिव्हिटीज आहेत। म्हणजे सर्वसामान्य विद्यार्थ्यांना देखील म्हणजे पासिंगची भीती असण्याचं कारण नाही। जर व्यवस्थित आपण प्लॅन केला तर डेफिनेटली आपल्याला पासिंग मार्क्स तर सहज मिळू शकतात, पण इंग्लिशचे जे चॅलेंजिंग ऍक्टिव्हिटीज आहेत त्या देखील थोड्याशा सरावाने आपल्याला सोडवता येतील। आता उरलेल्या या काही दिवसांमध्ये आपल्याला जे लँग्वेज स्टडी ऍक्टिव्हिटीज आहेत, त्यानंतर चिटचॅट आणि वॉर्मिंग अप मधल्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत, त्यानंतर मार्जिन स्पेसमध्ये दिलेल्या ऍक्टिव्हिटीज आहेत की ज्या व्होकॅब्युलरीसाठी आपल्याला त्या ठिकाणी उपयुक्त ठरतील। त्याचबरोबर इंग्लिश वर्कशॉप मधल्या ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत, त्यानंतर पर्सनल रिस्पॉन्स टाईप जे ऍक्टिव्हिटीज आहेत किंवा प्रश्न आहेत तर त्यांची एक लिस्ट करून आपण त्यांची प्रोबेबल आन्सर्स आपल्याला त्या ठिकाणी तयार ठेवायचे आहेत। त्याचबरोबर पोएट्री अप्रिशिएशन मधील त्या ठिकाणी टायटल आहे, त्यानंतर त्या पोएटचं नाव असेल किंवा राईम स्कीम आहेत, त्यानंतर फिगर्स ऑफ स्पीच आहेत, सेंट्रल आयडिया प्रत्येक पोएमची असेल आणि रायटिंग स्किल आणि ग्रामर इत्यादींची तयारी जी आहे तर ती तयारी झाल्याची आपण आता सुरुवातीला खात्री करायची आहे। जर झाली नसेल तर आपल्याला ते आत्ताच्या काही दिवसांमध्ये ते आपल्याला ते कव्हर करायचं आहे। त्यानंतर वाचनाचा आणि लेखनाचा जो सराव जो आहे तर तो आपल्याला आता या ठिकाणी करावा लागेल। त्यानंतर प्रत्येक प्रश्नातील ऍक्टिव्हिटी त्यात सोडवण्याचं देखील वेळेचं व्यवस्थापन आपल्याला करावं लागेल। टेक्च्युअल आणि नॉन टेक्च्युअल पॅसेजेस आहेत, पोएम्स आहेत, तर त्यांचं कॉम्प्रिहेन्शन पॅसेजेस सोडवण्याचा तो देखील सराव आता या काही दिवसांमध्ये आपल्याला करावा लागेल। शक्य झाल्यास नाउन्स आहेत, वर्ब्स आहेत, ऍडजेक्टिव्ह आहेत, ऍडवर्ब्स आहेत तर इत्यादींच्या अगोदरच तयार केलेल्या अल्फाबेटिकल ऑर्डर आहेत त्याच्या लिस्ट ज्या अगोदरच्या पूर्वीच्या काही सत्रांमध्ये आपण पाहिलेल्याच आहेत तर त्याच्यावर एक नजर फिरवा। जर केलेला नसतील तर त्या करून घ्या, कारण लास्ट मिनिट एक शेवटच्या मिनिटांमध्ये आपल्याला ती नजर फिरवण्यासाठी त्या उपयोगी ठरतील। किंवा लँग्वेज स्टडीच्या ऍक्टिव्हिटीज सोडवताना जसं की आपण त्यामध्ये बघतो की वर्ड चेन जी आहे ती ऍक्टिव्हिटी असेल, रिलेटेड वर्ड जे आहेत तर ते लिहिताना देखील त्याची मदत होईल। त्यानंतर ऍक्टिव्हिटी शीट सोडवून प्रत्यक्ष सोडवून पहा, वेळ लावून ती सोडून पाहिली पाहिजे। गुणदान योजना जी आहे ती डोळ्यासमोर ठेवून त्याचा सराव करणं गरजेचं आहे। त्यानंतर प्रत्यक्ष परीक्षेला जाताना किंवा परीक्षा हॉलमध्ये जाण्या अगोदर आपल्याला काही दक्षता घ्यावी लागेल। तर वेळेचं व्यवस्थापन जे आपण केलेलं आहे तर त्यावर एक नजर आपल्याला फिरवावी लागेल। शक्य झाल्यास 5 ते 10 मिनिटे आपण मेडिटेशन करावं की त्यामुळे आत्मविश्वास वाढण्यास खूप मदत होणार आहे। यानंतर आपण खऱ्या अर्थानं प्रत्यक्ष परीक्षा गृहामध्ये आपण पेपर सोडवताना कोणती खबरदारी घ्यावी त्याविषयी बघूया। तर ही आता प्रत्यक्ष मॅच आहे असं समजून आपल्याला तिथे परफॉर्म करायचं आहे, मग कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्यात किंवा कशा पद्धतीने आपण ती ऍक्टिव्हिटी शीट सोडवावी तर ते आपण डिटेलमध्ये पाहूया। पहिली गोष्ट महत्वाची आहे की आत्मविश्वास आपला ढळू देऊ नका। फुल कॉन्फिडन्स असेल तर डेफिनेटली तुम्ही ती ऍक्टिव्हिटी शीट चांगल्या पद्धतीने सोडवाल। शक्यतो ज्या ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत तर त्या ऍक्टिव्हिटी शीटमध्ये दिलेल्या क्रमानेच सोडवण्याचा प्रयत्न करा। त्यानंतर कम्प्लीट द वर्ड्स आहेत किंवा मेक 4 वर्ड्स असेल, मॅच द फॉलोइंग असतील किंवा फॅक्च्युअल ऍक्टिव्हिटीज आहेत, व्होकॅब्युलरी आणि ग्रामरचे क्वेश्चन्स आहेत किंवा त्या ऍक्टिव्हिटीज आहेत, नंतर वर्ड ट्रान्सलेशन आहे। शक्यतो
या ऍक्टिव्हिटीज सोडवताना एकाखाली एक नवीन ओळीवर आपण सोडवायची आहे आणि एकाखाली एक अशा पद्धतीने ती सोडवायची आहे. त्यानंतर उपप्रश्नांचे क्रमांक जे आहेत तर ते समासामध्येच लिहिले तर ते चांगले. दोन्ही बाजूला जास्त समास न सोडता एकाच बाजूला समास सोडावा. बरेचसे विद्यार्थी काय करतात की दोन्ही बाजूला समासासाठी जास्त जागा सोडतात, तर ते शक्यतो आपण टाळावं. त्यानंतर ऍक्टिव्हिटीज अगोदर वाचून नंतर जर आपण कॉम्प्रेहेन्शनसाठी दिलेला पॅसेज जर वाचला तर काय होईल की तुमचा जो वेळ आहे तो वाचणार आहे. त्याचबरोबर विथ पर्पज काहीतरी ऑब्जेक्टिव्ह ठेवून तुम्ही तो पॅसेज वाचताय म्हणजे तुम्हाला त्याचं आन्सर फाइंड आउट करायला ते थोडं इझी जाईल. तर अर्थात त्याचं स्वातंत्र्य आपल्याला आहे की आपण कशा पद्धतीने आतापर्यंत सराव केलाय, पण ही देखील एक त्या ठिकाणी पद्धत आहे. ऍक्टिव्हिटीज बाबत दिलेल्या ज्या सूचना आहेत तर त्या लक्षपूर्वक वाचून समजून घ्या आणि मग त्यांची खात्री झाल्यावरच उत्तरपत्रिकेत त्याचं उत्तर लिहा. याचं कारण असं आहे की मग खात्री झाल्यावर लिहिलं तर तुमची जी खाडाखोड आहे तर ती त्या ठिकाणी होणार नाही. नंतर पर्सनल रिस्पॉन्स टाईप जे ऍक्टिव्हिटीज आहेत तर त्याचं स्पष्टीकरण जेथे मागितलं असेल तर तेथे ते अवश्य द्या. आणि कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल प्रश्न असेल किंवा हे पर्सनल रिस्पॉन्स टाईप प्रश्न असेल किंवा रायटिंग स्किलच्या ऍक्टिव्हिटीज आहेत तर त्याचं उत्तर हे आता साधारणतः ह्या 2 गुणांसाठीच्या ऍक्टिव्हिटी आहेत. मग 2 गुणांसाठीच्या ऍक्टिव्हिटीज आहेत तर एक 2-3 वाक्यांमध्ये किंवा लाईनमध्ये त्याचं उत्तर लिहिलं तर सफिशियंट होतं. बरेचसे विद्यार्थी काय करतात तर अर्धा पेज किंवा पूर्ण पानभर त्याचं उत्तर लिहितात, तर ते टाळावं. जास्त लिहून चुका करण्यापेक्षा आणि मार्क्स गमावण्यापेक्षा नेमकं आणि थोडक्यात आणि स्पेसिफिक जर लिहिलं तर तुम्हाला त्या ठिकाणी मार्क्स चांगल्या पद्धतीने मिळतील. त्यानंतर समरी आहे, न्यूज रिपोर्ट आहे, व्हर्बल टू नॉन व्हर्बल जे आहेत टॉपिक, तर यांना टायटल द्यायला विसरू नका कारण टायटलला देखील तेथे मार्क्स आहेत. स्पेलिंग आणि ग्रामरच्या चुका ज्या आहेत तर त्या टाळाव्यात, त्या होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. त्यानंतर पोएट्री अप्रिशिएशन हे पॉइंट फॉर्मॅटमध्ये आपण लिहावं. ते इंग्लिश मीडियमची मुलं त्यांच्यासाठी पॅसेज पूर्ण 2-3 पॅसेजमध्ये पॅरेग्राफमध्ये त्यांनी लिहायचं आहे, पण मराठी माध्यमासाठी किंवा इतर माध्यमांसाठी मात्र त्यांनी ते पॉइंट फॉर्मॅट. ज्या पोएम्स मधल्या ज्या ओळी आहेत तर त्या ऍज इट इज न लिहिता तर काय विचारलं आहे हे समजून आपण लिहायचं आहे. समरी लिहिताना शक्यतो उतार्यातील ओळी ज्या आहेत तर त्या ऍज इट इज न लिहिता किंवा ते ऍज इट इज लिहिणं टाळावं आणि त्या सारांशाला टायटल देखील द्यावं. नंतर लेटर डाव्या मार्जिनला लिहावं म्हणजे लेफ्ट अलाइनमेंट आपण फॉलो करावी. फॉर्मल आणि इनफॉर्मल दोन्हीपैकी एकच लेटर आपल्याला लिहायचं आहे. नंतर डायलॉग रायटिंग हे लिहित असताना ते संवाद रूपात लिहावं, पॅरेग्राफ रूपात लिहू नये. किंवा रायटिंग स्किलमध्ये व्होकॅब्युलरी आहे, पंक्च्युएशन आहेत म्हणजे त्याला आपण विरामचिन्ह म्हणतो, त्याचबरोबर ग्रामर आहे, तर याचा सुयोग्य वापर करावा की डेफिनेटली तुमची क्वालिटी जी आहे, आन्सरची क्वालिटी जी आहे ती त्यावर डिपेंड असते. त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट इथे मला मांडावीशी वाटते की न्यूज, लेटर, त्यानंतर स्पीच, स्टोरी इत्यादी हे त्याच्यामध्ये पॅरेग्राफ, छोटे छोटे पॅरेग्राफ्स करा. त्यानंतर तुमचं हस्ताक्षर जे आहे, नीटनेटकेपणा आहे, त्याचबरोबर इतर जे बारकावे आहेत इत्यादींचा वापर करून सादरीकरण हे आकर्षक आणि अर्थपूर्ण कसं होईल हे देखील आपण पाहिलं पाहिजे. शेवटच्या 10 मिनिटांमध्ये ज्या ऍक्टिव्हिटीज आपण सोडवलेल्या आहेत त्या पुन्हा पहा. आवश्यक तेथे म्हणजे जिथे नेमक्या बदलायच्या ज्या जागा आहेत, टायटल्स आहेत, त्याचबरोबर महत्वाचे जे कोट्स आहेत इत्यादींना अंडरलाईन करायला विसरू नका. तर अंडरलाईन केल्याने परीक्षकाचं किंवा एक्झामिनरचं लक्ष जे आहे तर ते आपण नेमक्या त्या आन्सरकडे वेधून घेतो आणि आपलं रायटिंग देखील एक आकर्षक वाटण्यामध्ये मदत होते, प्रेझेंटेशन चांगलं वाटतं. ह्या सगळ्या गोष्टी आपण करत असताना आपला कॉन्फिडन्स, जसं मी सांगितलंय की कॉन्फिडन्स आपला ढळू देऊ नका. रायटिंग स्किल आणि हे प्रत्येक सेक्शन असतील
तर यांची सविस्तर तयारी करण्यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये काही लिंक्स दिलेल्या आहेत. त्या लिंक्स वापरून किंवा ते व्हिडिओज पाहून आपण सविस्तरपणे तयारी करू शकता. आपल्याला परीक्षेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. फुल कॉन्फिडन्स ठेवून आपण परीक्षेला सामोरं जा. तुम्हाला सर्वांना परीक्षेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद.